खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा दुनिया आधुनिक नाही झाली होती. अशाच वेळेमध्ये राहणारा एक माणूस संदेश एका बैलगाडीमध्ये आपल्या गावी मंदिराला जात होता. त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी होती, ज्याला तो वाचत होता. संदेश, तू एक बाप झाला आहे, पण बहुतेक जोपर्यंत हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचणार तोपर्यंत 1 महिना झालेला असेल. आम्ही बाळाचं नाव विद्युत ठेवलं आहे. लवकर परत याल. तुमची विमला. संदेश हा पत्र वाचून खूप जास्त खुश झाला होता, पण त्याला वाचत वाचत तो काहीतरी विचार करून रडायला लागतो. संध्याकाळ होऊन जाते आणि संदेश आपल्या घरी पोचतो. घरी येतानाच त्याची बायको विमला आपल्या मुलग्या विद्युत बरोबर त्याचा स्वागत करते. या, स्वागत आहे तुमचा. खूप उशीर झाला तुम्हाला यायला. मी तर किती घाबरले होते, आणि तुम्ही पण इथे नव्हता. रात्रभर हाच विचार करून माझ्या डोळ्यात अश्रू येत होते की एवढ्या कठीण वेळामध्ये तुझ्या जवळ मी नव्हतो. अशी काही वस्तू असली असती जी ताबडतोब आपलं बोलणं घडवली असती. तुझ्या दुःखासुखात सोबत नाही राहू शकलो, आणि आलो पण तर एवढ्या दिवसांनंतर. एवढं बोलून संदेशच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे, तुम्ही रडू नका. ह्यामध्ये तुमची काही चूक नाहीये. हे तर बस असंच काही गोष्ट नाही. ह्या विषयाबद्दल मी नक्की काहीतरी करणार. मी असं काहीतरी बनवेल की जे आपलं आत्ताच्या आत्ता बोलणं करून देईल. हो, तुम्ही नक्कीच काहीतरी बनवाल. मला भरोसा आहे तुमच्यावर. रात्री निघून गेली होती आणि दुसऱ्या दिवशी गावाच्या काही झाडांजवळ संदेश एक चित्र बनवत होता. संदेशला व्यस्त बघून एक बाबा संदेशकडे येऊन बोलले. या पुस्तकात काय चित्र बनवतोय बेटा? संदेश त्या बाबांना लाकडाने बनलेल्या एका डब्याचं चित्र दाखवतो. मी एक यंत्र बनवायचा विचार करतोय, ह्या खास झाडांपासून, जे आम्हाला किती पण दूर असल्यापासून एकमेकांसोबत बोलण्यात मदत करू शकतील. अरे वा, पण याला बनवशील कसं? ह्या झाडांमधून जे ऊर्जाचं संचालन आणि संचालन करतात त्यापासनं. पण ह्या झाडांची ऊर्जा समजणं आणि भापण्याच्या शक्तीचा वापर करणं तू या यंत्रात कसा करशील? तुम्हाला जे चित्र मी दाखवलं यंत्राचं, तशाच प्रकारचा चुंबकवालं यंत्र बनवणार. पण अडचण हीच आहे की हे यंत्र त्या वेगवेगळ्या ऊर्जेला ओळखणार कसं? नीट लक्षात देऊन ऐक बाळा, बहुतेक तुझी योजना यानं फलित होऊन जाणार. बाबाने संदेशला संपूर्ण गोष्ट सांगितली. संदेशला जसं त्याचं उत्तरच भेटलं. तुमचा धन्यवाद. आशीर्वाद द्या बाबा. तुझं कल्याण हो. संदेश ताबडतोब आपल्या मित्र उद्धवला बोलवून आणतो. दोघेजण झाडे कापण्याचे अवजार घेऊन तिथे येऊन पोचतात. ह्या झाडाला कापून आपण एक स्तंभ उभा करू आणि मग काही ह्या प्रकारचे छोटे छोटे यंत्र बनवायचे आहे. संदेश तोच चित्र आपल्या मित्र उद्धवला पण दाखवतो आणि त्याचबरोबर त्याला त्या यंत्राबद्दल सांगतो. हा तर खूपच कामाचा यंत्र आहे, पण हा काम कसा करणार? अरे निश्चिंत राहा, पहिले बनून जाऊ दे, मग सांगेल. बरं बरं भाऊ, ठीक आहे. दोघे जण झाड कापायला लागतात आणि त्या झाडाला कापून काहीच दिवसामध्ये त्या चित्रसारखं एक लाकडाचं स्तंभ तयार होऊन जातं. के भाऊ, बनला लाकडाचा स्तंभ आणि चित्रच्या प्रकारेच चुंबकाचं यंत्र. आता लवकर सांग की याचा वापर कसा करायचा आहे. भाऊ बस काही क्षण अजून थांबून जा, ते येणारच आहे. आता कोण येत आहे? तेव्हा तिथे विमला येते. बस तुझीच वाट बघत होतो. ये विमला. माफ करा हो, मला ते बाळ झोपतच नव्हतं म्हणून उशीर झाला. आता सांगा बी, काय खास दाखवायचं होतं तुम्हाला? सांगतो. जेव्हा आपण दोघं ह्या यंत्र आणि स्तंभाला एक सोबत हात लावू तर हे आपली ऊर्जा ओळखून घेणार आणि जेव्हा पण आपल्याला एकमेकांसोबत बोलायचं असेल हे आपलं बोलणं करून देणार. काय? खरंच? हो, एकदम खरं. चल आता याला वापर करून बघूया. विमला, संदेश आणि उद्धव तिघे जण स्तंभला धरून खूप वेळापर्यंत उभे असतात
आणि त्या लाकडाच्या यंत्रातून आवाज यायला लागते. हो, ह्याने तर आवाज आली. याचा अर्थ आहे की आता तुझी ऊर्जा स्तंभानी आणि या यंत्रांनी ओळखली आहे. अच्छा, तर वहिनी तुम्ही असं करा की घरी चालल्या जा आणि आम्ही इथनं तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करू. विमला आपल्या घरी येते आणि त्या यंत्राला एकटक बघायला लागते. तेव्हा, अरे विमला, तुला माझी आवाज येतेय? हो हो हो, अरे देवा, काय विचित्र माया आहे. हा यंत्र तर एकदमच बोलत आहे. अरे वा बाबा, काय गोष्ट बनली. यानं तर गावाची कठीणाई संपूर्णच जाणार एकदम. तिघे जण त्याला बघून खूप जास्त खुश झाले. काही महिने निघून गेले होते आणि संदेशने बाजारामध्ये आधुनिक यंत्राची दुकान पण उघडली होती. आता गावामध्ये जणू प्रत्येक माणूस या यंत्राचा वापर करत होता. संदेश आपल्या दुकानामध्ये बसलेला होता की तेव्हा तिथे अचानक उद्धव येतो. अरे बाबा उद्धव, काय गोष्ट आहे? असा परेशान का दिसत आहे तू? परेशान नाही संदेश भाऊ, बस एका विचारात पडलो होतो मी. तर संकोच कसला, जे म्हणायचं आहे ते सांग मला. गोष्ट ही आहे संदेश की बाजूच्या गावातले मुखिया माझ्या घरी आले होते आणि त्यांना मी ह्या यंत्राबद्दल सगळं सांगून दिलं आणि आता त्यांना तुझ्यापासून हे विकत घ्यायचं आहे. तर तू दुखी का आहे? हे यंत्र कोणाच्या कामी येत आहे तर यात वाईट गोष्ट काय आहे? तू त्यांच्याशीच बोलून घे, तुला माहीत पडून जाईल काय वाईट आहे. अच्छा ठीक आहे, तू त्यांना बोलून ये, मी त्यांच्याशी बोलून घेतो. काही वेळानंतर तिथे शेजारच्या गावाचे मुखिया येतात. तर तुम्हीच आहात संदेश, खूप चर्चा ऐकल्या मी तुमचे. उद्धवने सांगितलं की तुम्हाला माझ्याशी यंत्राबद्दल काही बोलायचं आहे. सरळ मुद्द्यावर येतो. तू ह्या यंत्राला बनवायचा तरीका मला देऊन दे. आम्ही याने खूप पैसे कमवून घेऊ आणि हे जे झाड फक्त तुमच्या झाडात उगतात त्या जमिनीला माझ्याशी वाटवून घ्या. तुला मोठी रक्कम देईल याची. मुखियाजी, मला 2 गोष्टी सांगा. जर सोन्याचा भाव 0 झाला किंवा इतकं वाढून गेलं की 10 गावाचं धन पण पर्याप्त नाही पडणार, तर या दोन्ही स्थितींमध्ये काय होणार? जर दाम 0 झाला तर संदूकच्या व्यतिरिक्त सडकेवर पडून राहणार आणि जर एवढं वाढून जाणार तर हे पूर्ण देशात फक्त काही लोकांकडेच असणार. एकदम सटीक. आणि माझ्यासाठी हे सोनं ते यंत्र आहे ज्याला मला सगळ्यांजवळ पोचवायचं आहे आणि याची किंमत किती ठेवायची आहे आणि या झाडांचा वापर मला कसा करायचा आहे ही गोष्ट मी तुमच्या हातात नाही ठेवू शकत. सामान्य लोकांकडे असलं पण नाही पाहिजे. तू माझ्या सोबत मिळून जा. तुझे हात खूप मूल्यवान लागला आहे आणि याचा भेद त्या चमत्कारी झाडांमध्ये आहे. पण जर तू माझा प्रस्ताव नाही मानत तर मग तेच बरोबर. संदेश मुखियाच्या बोलण्यामध्ये नाही आला तर मुखिया तिथून रागात निघून गेला. जे कुठला असा शोध होतो जी लोकांना काही वर्ष समोर घेऊन जाते तर प्रगतीसोबतच त्याच्यावर वाईट नजर पण लोकांची पडू लागते. तर मग आता आपण काय करणार? हा नक्की त्या झाडांसोबत काही छेडखानी करायचा प्रयत्न करणार. हो, मला पण वाटतं. उद्धव, माझी गोष्ट ऐक. तू आज त्या स्तंभाजवळ निगराणी करशील, पण जर तो झाडांजवळ चालला गेला त्यांना कापायला तर? हो, म्हणून तिथे मी उभा राहणार. तो स्तंभाकडे जाईल किंवा झाडांकडे, तो जिकडे पण जाणार आपण दोघं यंत्रांच्या मदतीने एकमेकांना सांगू शकू. हे तर मी विचारच केला नाही. ठीक आहे, मी रात्र होताच आपल्या जागेवर पोहोचून जाणार. रात्र होऊन गेली होती आणि तेव्हा स्तंभ जवळ कोणच नव्हतं. तेव्हा तिथे तोच दुसऱ्या गावचा मुखिया काही करत होता. उद्धव हे सगळं काही एका झाडाच्या मागं लपून बघत होता. तो ताबडतोब संदेशला लाकडाच्या यंत्रावर बोलायला लागतो. संदेश, तो इथे आला आहे स्तंभाजवळ. लवकर ये, नाहीतर तो ह्या स्तंभाला कापायला सुरू करेल. बस आत्ता आलो भावा. मुखिया स्तंभवर कुल्हाडी जसं चालवायला जातो, दोघे जण त्याला जाऊन पकडून टाकतात आणि एका दोरीने त्याला बांधून टाकतात. तुम्हाला मी नाही म्हटलं होतं की तुम्ही हे यंत्र आणि गावाच्या मामल्यात हस्तक्षेप करू नका. पण तुला हे माहीत कसं पडलं की मी इथे आहे?
किंवा मी असं काही करणार आहे ह्या यंत्राच्या मदतीनंच माहीत पडलं. आणि तुमची गोष्ट जे लालसानं भरली होती त्यांना ऐकल्यानंतर याचं अनुमान लावणं काही जास्त कठीण काम नव्हतं. तर आता तू काय करणार? मला असंच ह्याच प्रकारे बंदी बनवून ठेवणार? जोपर्यंत तुमच्या गावातून कोणी इथं येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच बंदी बनून राहाल. पण मी जेव्हा इथनं जाईल तेव्हा परत हाच प्रयास करील. या यंत्राचा पूर्ण वापर करा आणि खूप पैसे कमवा. अरे ह्या छोट्या लोकांना हे यंत्र देऊन नेमका काय फायदा? खूप पोहोच आहे माझी. इतके पैसे असणार की जितके तू विचार पण नाही करू शकणार. आत्ता पण वेळ आहे, माझ्याशी हात मिळवून घे. हां ठीक आहे. खूप बकवास केली आता तुम्ही. आणि जेव्हा ह्या विषयाबद्दल विचार करणार तुम्हाला स्वतःच अक्कल येऊन जाणार. मुखियाला कैद ठेवलं गेलं. एक दिवस मुखियाच्या नावाचं एक पत्र आलं. संदेश आणि उद्धव त्याच पिंजऱ्याच्या समोर ते पत्र वाचायला लागले. मुखियाजी, हे पत्र खूपच वाईट वाटत आहे मला. काय? वाच त्याला. याच्यात काय लिहिलं आहे सांग मला. तुम्ही स्वतःच वाचून घ्या. भावा, मला वाचता येत नाही, फक्त अंगुठा लावतो. याला कृपया वाचून घे. जी, अशी तुमची इच्छा. पत्रामध्ये लिहिलं आहे की मी मंगलू. मुखियाजी, मी हे पत्र फक्त हे सूचित करायला लिहित आहे की तुमचे सगळे शेत जळून गेले आहे. तुम्ही लवकरात लवकर परत या. हे राम, आता मी काय करू? जर मी इथं चोरी करण्याच्या व्यतिरिक्त आपल्या गावात असतो तर आपल्या कुटुंबाला सांभाळू शकलो असतो. आता मी काय करू? म्हणून मला हे वाटत होतं की तुम्ही हे पत्र स्वतः वाचावं. आणि कमीत कमी तुम्हाला आता समजत असेल की मी प्रत्येक माणसाच्या हातात हे यंत्र का बरं पोहोचवायचं आहे. मुखियाचं डोकं दुःख आणि लज्जेच्या भारने खाली वाकलं. संदेशचा रास्ता आता सुगम झालेला होता आणि हळूहळू त्याने आपल्या ह्या यंत्राला गावापासून राज्यामध्ये आणि राज्यापासून देशभरात प्रसिद्ध करून टाकलं.